सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मीठ ही अतिशय आपल्याला गरजेची वस्तू आहे. जसं मीठ आपण एखाद्या पदार्थात टाकतो आणि त्या पदार्थाची चव जी आहे ती आपल्याला जशी हवी आहे त्या पद्धतीने त्या मिठाचा वापर करून आपण त्या पदार्थाची चव वाढवू शकतो. परंतु हीच जर वस्तू म्हणजे हाच जर मीठ आपल्या एखाद्या पदार्थात जर जास्त टाकला तर तो पदार्थ कितीही सुंदर असला, चवीचा असला तरी पण त्याला खारट चव आली तर आपण ते खाऊ शकत नाही. असं आहे एक मिठाचं वैशिष्ट्य. आता हे जे मीठ आहे हे आपण बघा जुन्या लोकांपासून काही बरेच लोक जे आहेत आता सुद्धा त्या मिठाचा वापर करून आपल्या घरातली फरशी पुसतात, तर कोणी आपल्या मुलांची, काही लोक तर मोठमोठ्या लोकांची सुद्धा मिठाने नजर उतरवतात, ज्याला दृष्ट काढणे असं आपण म्हणतो. आता हाच जो मीठ आहे ह्या मिठाचा आपल्याला वापर करून आपला पती जर का आपल्यापासून रुष्ट झाला असेल, आपल्यावर रुष्ट झाला असेल, आपल्यावर रागवला असेल किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीचा मान सन्मान ठेवत नाही असं वागत असेल किंवा घरातल्या पत्नीला कुठल्याही प्रकारचा मान सन्मान देत नाही, तिचा भर लोकांमध्ये अपमान करतो किंवा त्या पत्नीला कुठल्याही प्रकारची चांगली वागणूक घरात दिली जात नाही, घरात काही बाहेर सुद्धा त्या पत्नीला काही चांगली वागणूक दिली जात नाही, घरात तिच्या कुठल्याही गरजा पुरवल्या जात नाही, फक्त कामवालीसारखी त्या घरात तिला खपवली जाते. अशा खूप महिला आहेत ज्या पतीचे ज्या महिलांना अतिशय त्रास आहे. बऱ्याच लोकांच्या कमेंट सुद्धा असतात व्हिडिओ खाली की माझा पती मला दारू पिऊन खूप त्रास देतो किंवा खूप साऱ्या कमेंट असतात ज्या पतीच्या विषयक असतात. आता ह्या पतीला बघा, दारू पिणाऱ्याला तर माझी नम्र विनंती आहे की दारू पिऊन आपल्या कुटुंबाला त्रास देणं हे खूप चुकीचं आहे. स्वतःला कुठेतरी सुधारा. जर तुम्हाला दारू प्यायची असेल तर दुसऱ्यांच्या मुलींचा संसार मोडू नका. आता आपल्याला हा जो मीठ आहे हा मिठाचा वापर करून आपल्या पतीला अगदी आपल्या म्हणण्यानुसार वागण्यासाठी आपण ह्या मिठाचा वापर कसा करायचा आहे किंवा हा मीठ आणि अजून एक वस्तू आहे, ह्या दोन्ही वस्तूचा वापर करून आपल्याला आपल्या पतीला आपण ज्या पद्धतीने वागवायचं आहे त्या पद्धतीनं तो वागणार आहे. म्हणजे काय तर अगदी योग्य उपाय योग्य कामासाठीच करा. हा खूप कारगर उपाय आहे. कधीही चुकीच्या कामासाठी हा उपाय जो आहे हा करू नका. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा. आपल्या घरात आपण जे रोज मीठ खाण्यासाठी वापरतो ते मीठ आपल्याला एक चमचा भरून आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे. त्यानंतर एक लवंग आहे, जी लवंग आपण खाण्यासाठी वापरतो, मसाल्यात वापरतो, तीच लवंग आपल्याला अगदी अख्खी फुलवाली घ्यायची आहे. ती लवंग आपल्या ज्या हातात तुम्ही मीठ घेतलेलं आहे त्यातच तुमच्या नवऱ्याच्या नावाने ती मिठातच त्या एक लवंग ठेवायची. आता तुम्ही हा उपाय कशासाठी करता की पती तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे, तुमच्यावर कधीही आरडाओरडा करू नये, तुम्हाला चांगली वागणूक देण्यासाठी, तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी कशासाठी हा उपाय करता तो थोडासा एक विचार करा आणि मीठ हातात घ्या. आता हा जो मीठ हातात घेतलाय तो स्वतःच्या डोक्यावरून 3 वेळेला उतरवून काढा, म्हणजे 3 वेळेला फिरवा. हा मीठ अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला फिरवायचा आहे. आता हा फिरवत असताना एक तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित लिहून घ्या. ओम वशमनाय मम कुरु कुरु नमः. पुन्हा एकदा म्हणते, ओम वशमनाय मम कुरु कुरु नमः. या पद्धतीचा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. 3 वेळेला स्वतःच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज उतरवायचा आहे. त्यानंतर तुमचे पती जर का तुमच्या सोबत राहत असतील आणि त्यांना काहीही प्रॉब्लेम नसेल तर 4 वेळेला त्यांच्या डोक्यावरून उतरवा. आणि तुमचे पती तुमच्या सोबत नसतील तर त्यांच्या नावाने समोरून फक्त तुम्ही उतरून घ्या, फक्त त्यांचं नाव तुम्ही घ्या आणि त्यांना डोळ्यासमोर आणा. अगदीच तुमच्यापासून खूप लांब असतील तर त्यांचा फोटो तुमच्या जवळ असेल तर त्या फोटोवरून सुद्धा तुम्ही अँटी क्लॉकवाईज 4 वेळेला उतरवू शकता. आता तुम्हाला हे जे हातातलं मीठ आहे हे मीठ आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यातून फिरवून घ्यायचं आहे. आणि शुक्र ग्रह हा आपल्या शुक्र हा आपल्या बेडरूम मधून म्हणजे आपल्या बेडरूमच्या
चारी कोपऱ्यातून सुद्धा फिरवून घ्यायचा आहे. हा उपाय शनिवारी रात्री 9 ते 1च्या सुमारात करायचा आहे. हा उपाय 8 शनिवार करायचा आहे. शनिवारच का तर आपला शनी ज्या वेळेला खराब होतो, शनिग्रह, त्यावेळेला खूप सारे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येत असतात आणि त्यामुळे आपल्याला 8 शनिवार हा उपाय करायचा आहे. आता हातातलं मीठ जे आहे ते आपल्या टॉयलेटमध्ये जाऊन फ्लश करून टाकायचं आहे. असा 8 शनिवार उपाय करायचा आहे. बघा, 8 शनिवार उपाय करता करताच तुम्हाला तुमच्या नवऱ्यामध्ये वागण्यामध्ये नक्कीच फरक जाणवून येईल. सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.